जय जब पार कुमारे जय जब पार कुमारे जय जब पार कुमारे बोलो आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग आवडे चंद्रभागलिंग कुंडलेका चंद्रभागलिंग कुंडलेका कुंडलेका
कामधेनु कल्पतरु चिंतामणि कामधेनु कल्पतरु चिंतामणि कामधेनु कल्पतरु चिंतामणि आवडीची धानी ओरावीते आवडीची धानी ओरावीते पोरावीते कामधेनु कल्पतरु चिंतामणि कामधेनु कल्पतरु चिंतामणि कामधेनु कल्पतरु चिंतामणि काय म्हणतात महाराज? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलीक कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून आपल्या आवडीच्या गोष्टी या अभंगामधून या ठिकाणी विशद करतात. काय? आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलीक. मला पंढरपूर आवडतं, चंद्रभागा आवडते, पांडुरंग आवडतात, पुंडलिकराय आवडतात. आता या सगळ्या गोष्टी आपण असं का आवडतात? तर त्याचं उत्तर महाराज दृष्टांत देऊन या ठिकाणी सांगतात. कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविती. हा ज्याप्रमाणे कामधेनु कल्पतरू चिंतामणी या माणसाच्या अंतकरणामधील सर्व इच्छा यथोच्च पूर्ण करत असतात, त्याप्रमाणे माझ्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्या अंतकरणामधील सर्व इच्छा यथोच्च पूर्ण करतात. आवडीच्या विषयांमुळे सगळ्या इच्छा माझ्या आज पूर्ण झाल्यामुळे काय अनुभव आला म्हणून शेवट सांगतात. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवे भूक तहान काही. या आवडीच्या गोष्टींपासून मला सुखाचीच प्राप्ती झालेली आहे, त्यामुळे आता तहान भूक सुद्धा मला आठवत नाही, एवढं सुख मला प्राप्त झालं. आता हा झाला एक अभंगाचा आपला थोडक्यात भावार्थ. अभंगामधून तुकोबारायांनी त्यांच्या आवडीच्या गोष्टी या अभंगामधून या ठिकाणी विशद केल्या. माणसाच्या जीवनामध्ये ज्या काही अतिप्रिय गोष्टी असतात, म्हणजे ज्याचे विषयी मनामध्ये अत्यंत जिव्हाळा तळमळ आसक्ती असणं म्हणजे त्याच्याबद्दल आवड असणं असं असतं.
जरा थाप जरा एक 10-10 सेकंदाला जरा टाका बरं का. आता आवड हा विषय बहुतांश करून सर्व सजीवांच्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि प्रत्येकाला कशाची ना कशाची तरी आवड ही असतेच. पण प्रत्येकाचे आवडीचे विषय हे ज्या त्या घटकावरती, ज्या त्या क्षेत्रावरती, ज्या त्या कार्यावरती अवलंबून असतात. कारण आवडीचा विषय हा एकच असतो असं म्हणता येत नाही. अनेक आवडीचे विषय होऊ शकतात. जसं एखाद्याला वाचायला आवडत असतं, मग त्याच व्यक्तीच्या ठिकाणी फिरण्याबद्दलची आवड दिसते. त्याच व्यक्तीला खाण्यामधील एखादा कुठला तरी पदार्थ आवडत असतो, हा त्याच व्यक्तीला भजन करायला सुद्धा आवडत असतं. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या आवडी असू शकतात. तसं महाराज या ठिकाणी म्हणतात की मला पंढरपूर आवडतं, चंद्रभागा आवडते, पांडुरंगराय आवडतात, पुंडलिकराय आवडतात. महाराज म्हणतात मला पंढरपूर फार आवडतं. आता असं जेव्हा कोणी आम्हाला सांगतं की मला हे करायला आवडतं, ते करायला आवडतं, अमकं ठिकाण आवडतं, तमकं ठिकाण आवडतं, तेव्हा तुमच्या आमच्या मनामध्ये असा एक प्रश्न निर्माण होत असतो की असं काय आहे त्या ठिकाणी. जसं महाराज म्हणतात की मला पंढरपूर फार आवडतं, मग असं त्या पंढरपूरमध्ये नेमकं आहे तरी काय? गावासारखं गाव, मंदिरासारखं मंदिर, देवासारखा देव, नदीसारखी नदी, आवडण्यासारखं जगाच्या वेगळं असं त्या ठिकाणी काय आहे? कसं असतं, आवडायचं जर म्हटलं तर आवडण्याचं काहीतरी प्रयोजन असावं लागतं, कारण असावं लागतं. आणि आवड ही गोष्ट अशी असते की ती कुणी सांगून आवड आपल्या मनामध्ये निर्माण करत नाही. एखाद्या प्रमाणाने सिद्ध होऊन आवड निर्माण होत नाही. हे तुला आवडलंच पाहिजे असं म्हटलं म्हणजे आवड निर्माण होत नसते. आता एखाद्याला कारल्याची भाजी नाही आवडत, गुळानं माखलं तरी त्याच्याबद्दल आवड आम्हाला निर्माण होत नाही. म्हणून घरामधील मंडळी सांगतात अरे कारलं हे आरोग्यासाठी चांगलं असतं, असं सांगितलं तरी त्याच्याबद्दल आवड आम्हाला निर्माण होत नाही. म्हणून ते आरोग्यासाठी शरीराकरता किती गुणकारक आहे हे विज्ञानाच्या प्रमाणानं सिद्ध करून जरी आमच्या पुढे ठेवलं तरी त्याच्याबद्दल आवड आम्हाला निर्माण होत नाही. म्हणून शेवटी रागानं हे तुला आवडलंच पाहिजे आणि हे तू खाल्लंच पाहिजे असं म्हटलं म्हणजे आवड निर्माण होत असते का? अहो, एखाद्याला एखादी गोष्ट आवडतच नसेल तर ते तुला का आवडत नाही असा प्रश्न तुम्ही त्याच्यावरती नाही ना करू शकत. न आवडण्या पाठीमाग त्याचे कारण वेगवेगळे असले पाहिजे, पण आवडतच नाही म्हटल्यानंतर त्याला करणार काय? किंवा काही वेळेला काही गोष्टी या नाईलाजाने आवडून घ्याव्या लागत असतात. म्हणजे एखाद्याला डॉक्टर होण्याची इच्छा असते पण नाईलाजानं शिक्षक व्हावं लागतं, आर्थिक परिस्थितीमुळे अथवा अन्य कारणामुळं. पण आवड नसताना एखाद्याला आपल्याच घरामधील एखादी व्यक्ती कुणी आवडत नसते, पण नाईलाजानं ती आवडून घ्यावी लागते, हा भाग निराळा. नंतर केव्हा तरी त्याच्याबद्दल आवड निर्माण होते. आवड निर्माण होण्याकरिता 2 धर्म आणि 1 प्रयोजन असावं लागतं, तेव्हा ती आवड निर्माण होते आणि ती टिकते. ती कोणी सांगून धाक दाखवून प्रमाणाने सिद्ध होऊन आवड निर्माण होत नाही. कायद्याने आवड निर्माण करता येत नाही, युक्ती प्रयुक्तीने आवड निर्माण होत नाही. मग ती आवड कशी असावी लागते? आंतरी आवड असावी लागते, मनाची आवड असावी लागते, मूळची आवड असावी लागते. आता ही आंतरी आवड, मनाची आवड कशी निर्माण होत असते याचा विचार जर करायचा झाला तर तो सुद्धा आपल्याला करता येतो. पहा, या जगतामध्ये प्रत्येकाला वेगवेगळं काही ना काही आवडत असतं. म्हणजे प्राण्यांना वेगळं आवडतं, पक्ष्यांना वेगळं आवडतं, माणसांना वेगळं आवडतं, देवाला वेगळं आवडतं, भूताखेतांची आवड निराळी. आता प्राण्यांमध्ये सगळ्याच प्राण्यांना एकच आवडत असतं असं अजिबात नाही. प्रत्येकाला वेगवेगळं काही ना काही आवडत असतं. आता त्या गाढवाला गावची उकिरडे फुकायला आवडतं म्हणजे हे काम सगळ्याच प्राण्यांच्या आवडीचं असतं असं अजिबात नाही. त्या वराहाला चिखलामध्ये घाणीमध्ये राहायला फार आवडतं, वाघ सिंहांना एकांतामध्ये गुहेमध्ये राहायला फार आवडतं.
आता हे जसं यांच्या राहण्याच्या बाबतीत आहे तसंच यांच्या खाण्याच्या बाबतीत सगळ्याच प्राण्यांना एकच खायला आवडतं असं नाही, प्रत्येकाला वेगवेगळं आवडत असतं. वाघ सिंहांना मांसच खायला आवडतं, गाईला म्हशीला हिरवं गवत खायला फार आवडतं, घोड्याला हरभरे खायला फार आवडतात. आता हे जसं प्राण्यांचा आहे तसाच प्रकार पक्ष्यांचा. सगळ्याच पक्ष्यांना एकच खाणं आवडतं असं नाही, प्रत्येकाला वेगवेगळं आवडत असतं. राजहंस मोतीचं वेचतो, बगळा माशेचं खातो, चिमण्यांना टिपलेलं धान्य खायला फार आवडतं. आता हे जसं पक्ष्यांचं आहे तसंच प्रकार माणसांचा. सगळ्याच लोकांना एकच खाणं आवडतं असं नाही, सगळ्याच लोकांचे आवडीचे ठिकाण एकच असतात असंही नाही, तर प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असतात. तसं महाराज या ठिकाणी म्हणतात की मला पंढरपूर फार आवडतं. आता तुकोबारायांना पंढरपूर का आवडतं? गाईला म्हशीला हिरवं गवत खायला का आवडतं? एखाद्याला तिखट पदार्थ शिळं अन्न विटलेलं अन्न खायला का आवडतं? एखाद्याला खोटं बोलायला चोरी करायला लबाड्या करायला का आवडतं? एखाद्याला कीर्तनामध्ये झोपायला का आवडतं? प्रत्येक लोकांमध्ये ही अशी आवडीबद्दल भिन्नता का? तर त्याचं उत्तर म्हणजे असं की जो विषय असतो आणि जी प्रकृती असते त्याच्यामध्ये समान गुण असावे लागतात. आता गायीची प्रकृती अत्यंत सात्विक आहे, गाय ही सत्वगुणी आहे आणि तिचं जे काही खाद्य आहे म्हणजे गवत हे निसर्ग नियमानं उगवलेलं असल्यामुळे ते सुद्धा सात्विक असतं. त्याच्यामध्ये रजगुण तमोगुण नसतो, अत्यंत सत्वगुणी असतं. असं दोन गुणांचं समीकरण जेव्हा व्हावं तेव्हा ते आवड निर्माण करत असतं. याच्या उलट एखाद्याला तिखट पदार्थ शिळं अन्न विटलेलं अन्न खायला आवडतं का? तर त्यांची प्रकृती ही तमोगुणीच आहे. अहो ज्याच्या प्रकृतीमध्ये 80% तमोगुण भरलेला असेल, 10-12% रजगुण असेल आणि एखादा दुसरा टक्का जर सत्वगुण जर असेल तर तशाच पदार्थाविषयी तशाच घटकाविषयी त्याची आवड जात असते. याच्या उलट ज्याच्या प्रकृतीमध्ये 90% सत्व गुणच जर भरलेला असेल तर त्याला सत्वात्मकच चांगलंच आवडलं जातं. हा जेव्हा विषयामधील हे दोन गुण समान होतात म्हणजे भोगाचे आणि भोगत्याचे हे दोन गुण जेव्हा समान होतात एकत्र येतात तेव्हा ते आवड अशी निर्माण करत असतात. आणि एकदा त्या गोष्टीची आवड आपल्या मनामध्ये निर्माण झाली की त्या गोष्टी आयुष्यभर एकत्रीमधून बाजूला कधीच जात नसतात. अहो त्या भुंग्याला त्या कमलकंदाची किती आवड असते हो. ते कमळ सकाळी उमलल्यानंतर तो भुंगा त्याच्यामध्ये जाऊन बसतो, त्यामधील मकरंद सेवन करत राहतो. सायंकाळ झाली तरी त्याचं भान त्या भुंग्याला राहत नाही. सायंकाळ झाल्यानंतर ते कमळ मिटल्यानंतर हा तो भुंगा आतमध्ये अडकून गुदमरून जीव देतो, पण ते कमळ तो अखेरपर्यंत सोडत नाही. त्या भुंग्यानं जीव दिला प्राण दिला पण ते कमळ त्यानं शेवटपर्यंत सोडलं नाही. हे असं का? तर त्या भुंग्यामधील गुण आणि कमळामधील गुण हे समान असतात, एकत्र येतात आणि ते एवढी अशी आवड निर्माण करतात. आता हे सगळं सांगण्याची गरज आपल्याला का पडली? तर आवड निर्माण का होते याच्यासाठी. कारण सगळेच माणसं आहेत, सगळ्यांना पंढरपूर माहिती आहे, पण तुम्हा आम्हाला ते आवडत नाही आणि तुकोबारायांनाच ते का आवडलं याच्यासाठी. तर याचं उत्तर म्हणजे असं, पंढरपूर मधील जे काही गुण आहेत ते आम्हा वारकऱ्यांच्या अंगामध्ये असतात म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात आवडे पंढरी. आता हे पंढरपूर आमच्या तुकोबारायांना आवडलंय, मग आता ही पंढरी महाराजांना आवडली तरी कशी? म्हणजे आध्यात्मिक दृष्टीनं तुकोबारायांना पंढरपूर आवडलं का आधी भौतिक दृष्टीने महाराजांना पंढरी आवडली का आधी दैविक दृष्टीनं तुकोबारायांना पंढरपूर आवडलं? कोणत्याही पदार्थाचे हे 3 रूप असतात, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. आपल्या शरीराचं स्वतःचं जे काही असतं त्याला आध्यात्मिक म्हटलं जातं. याच्यामध्ये आदिभौतिक म्हणजे भूतांपासून निर्माण होणारं आणि आदिदैविक म्हणजे देवादिकांपासून निर्माण होणारं. त्रिविध ताप
आतापर्यंत कीर्तनामध्ये आपण ऐकत आलो होतं कुठले कुठले आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. आता आध्यात्मिक दुःख कशाला म्हणावं? आपल्याच शरीराच्या रोगापासून जे दुःख माणसाला होत असतं त्याला आध्यात्मिक दुःख म्हटलं जातं. याच्यामध्ये आदिभौतिक दुःख कशाला म्हणावं? कुत्र, मांजर, साप, विंचू, शेजारचे लोक, पाजारचे मंडळी यांच्यापासून जे दुःख आपल्याला होत असतं त्याला आदिभौतिक दुःख म्हटलं जातं. आणि आदिदैविक दुःख कशाला म्हणावं? मंत्र, तंत्र, राक्षस, पिशाच्य, देवादिकांपासून होणारं नैसर्गिक आपत्तीपासून जे दुःख आपल्याला होत असतं त्याला आदिदैविक दुःख म्हटलं जातं. म्हणजे कोणतेही सुख, दुःख, आवड, निवड या त्रिपुटीवरतीच अवलंबून असते. जे स्थावर दिसतं त्याला आध्यात्मिक म्हटलं जातं, जे अगोचर आहे, अदृश्य आहे त्याला आदिदैविक म्हटलं जातं. म्हणजे तुकोबारायांना हे पंढरपूर आवडलं, मग आता ही पंढरी महाराजांना आवडली तरी कशी? आध्यात्मिक दृष्टीनं तुकोबारायांना हे पंढरपूर आवडलं का? म्हणजे त्या पंढरपूरच्या बाहेरच्या डोलाऱ्यांनी तुकोबारायांना ही पंढरी आवडली आहे का? नाही. आदिभौतिक दृष्टीनं सुद्धा महाराजांना पंढरपूर आवडलं नाही. मग आवडलं तरी कसं? आदिदैविक दृष्टीने. कसं? जो दिसत नाही असा परमात्मा तेथे आहे, त्या परमार्थाच्या दृष्टीने, हा म्हणजे त्याच्या आवडीने ती आवड निर्माण झाली. एका विषय तो सकळांचा हरी, एका विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, अंत बहीर हे प्रेत लोकाचारी, अंत बहीर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो, आपणाची करे ते नावान, आपणाची तरी ती नावान, एका विषय तो सकळांचा हरी, एका विषय त्याच्या आवडीने आवडी तरी, अंत बहीर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायले पुराणांतरी हो, त्यांची कीर्ती गायले
एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी. त्या गवळणींची काय अवस्था झालेली होती हो. सोय सुखाचे झाले अनुभव, एक एके पाशी सांगतील भाव. अवघ्या अवघा हा कैचा नवलाव, सर्व साक्षेची तेथेची त्यांचा जीव. हा गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्या करता काय काय करायच्या. भगवंतासाठी सगळं काही आवडून घ्यायच्या. यशोदा मातेचं रागवणं सुद्धा भगवंता करता आवडून घ्यायच्या. भगवंतानी खोड्या काढल्या तरी ते सुद्धा आवडून घ्यायच्या. भगवंतानी मडकी फोडलं तरी ते सुद्धा आवडून घ्यायच्या. का? एक विषय येतो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी. याला म्हणावं आदिदैविक आवड. म्हणजे अशा दृष्टीने तुकोबारायांना हे पंढरपूर आवडलं. कसं असतं पहा, एक मुख्य आवड असते आणि या मुख्य आवडीकरिता दुसरी गौण आवड निर्माण होत असते. आणि या मुख्य आवडीकरिता आपल्याला कशाची तरी नावड सुद्धा करून घ्यावी लागत असते. या अशा तीन गोष्टी परस्पराशी एकमेकांशी गुंफल्या गेलेल्या आहेत. आता आमच्या तुकोबारायांना पंढरपूर आवडतं, चंद्रभागा आवडते, पांडुरंगराय आवडतात, पुंडलिकराय आवडतात. पण नेमकं यातलं आवडतं काय? कसं आहे, प्रत्येक संसारिक माणसाच्या घरी चार गोष्टी असतात. चार गोष्टींचाच प्रपंच असतो की. कोणत्या? धनदारा, पुत्रजन. मग आता एखाद्याला विचारलं, बायको आवडते का? आवडते. मुलगा आवडतो का? आवडतो. पैसा आवडतो का? आवडतो. सत्ता आवडते का? कोणाला सत्ता आवडत नाही? बायको, मुलगा, पैसा, सत्ता, प्रतिष्ठा, हे सगळं जे काही आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना हे सगळं आवडतं खरं. पण आवड म्हणून आवडतं की भोगा करता म्हणून आवडतं? मुला करता मुलगा माणसाला आवडतो का भोगा करता म्हणून मुलगा माणसाला आवडतो? पैशा करता पैसा माणसाला आवडतो का भोगा करता म्हणून पैसा माणसाला आवडतो? काय दिसायला चांगला दिसतोय, कोऱ्या खरखरीत नोटा असतात, मग त्या तिजोरीमध्ये अशाच पाहायला आम्हाला आवडतात का त्या पैशामधून आम्हाला सुखाच्या गोष्टी घेता येतात म्हणून पैसा आम्हाला आवडतो? माना करता मान माणसाला आवडतो का तो मान भोगण्याकरता म्हणून मान माणसाला आवडतो? केवळ आणि केवळ स्वतःच्या भोगा करताच या सगळ्या गोष्टी माणसाला आवडत असतात. बायको ही माणसाची मुख्य आवड नाही. पैसा हे माणसाचं मुख्य आवड नाही. अहो, आपलं स्वतःचं शरीर सुद्धा माणसाचं मुख्य आवड नाही. हे सगळं तुम्हा आम्हाला आवडतं ते आवडी करता आवडतं, म्हणजे थोडक्यात भोगा करता म्हणून आवडतं. अवाटली असा बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. हे सगळं आम्हाला आवडतं ते आवडी करता आवडतं, म्हणजे भोगा करता म्हणून आवडतं. दृष्टांत सांगितला म्हणजे जरा लक्षात येईल. एक होतं गाव आणि त्या गावामध्ये एक दाम्पत्य राहत होतं, एकुलतं एक मूल. आता एकुलतं एक मूल म्हटल्यानंतर त्या मुलाबद्दल त्या आई बापांचं किती प्रेम असतं हे काही मी सांगण्याची काही गरज नाही. त्या लेकराचे सर्व हट्ट, सर्व इच्छा, सर्व मनोरथ पुरवले जायचे. पुढं ते लेकरू मोठं व्हायला लागलं, म्हणजे 7-8 वर्षाचं झालं, शाळेला जाऊ लागलं, कॉलनीमध्ये मित्रांबरोबर खेळायला जाऊ लागलं. आणि एक दिवस झाला असं खेळता खेळता त्या पोरांना एक कुत्र्याचे 5-6 पिल्ले नजरेला पडले. हे कुत्र्याचे पिल्ले पाहिल्याबरोबर त्या पोरांनी आपला क्रिकेटचा डाव मोडला आणि त्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर बसले खेळत. आणि त्याच्यामध्ये एक जरा ते कुत्र्याचं पिल्लू, जरा काय म्हणतात त्याला आपल्या भाषेत, खात्या पित्या घरचं गुटगुटीत गुबगुबीत देखणं जरा होतं. आणि त्या लेकराची त्याच्यावरती प्रीती जडली. त्याला वाटलं हे आता आपल्याकडेच असावं, आपल्या घरातच त्यानं राहावं, म्हणून पुढचा मागचा काही विचार न करता त्या लेकराने ते गुबगुबीत कुत्रा आपल्या हातामध्ये उचललं आणि आलं घराकडे घेऊन. हे पाहिलं त्या पोराच्या आईनं.
आता त्या लेकराच्या आईचं आणि त्या कुत्र्या मांजरींचं नातं म्हणजे साप मुंगुसाचं जसं एकमेकावर प्रेम असतं तसं यांचं नातं. यांना कुत्र मांजर अजिबात काही आवडत नव्हतं आणि त्या पोराच्या हातामध्ये कुत्र पाहिल्याबरोबर घर सगळं डोक्यावर घेतलं, त्याला रागवायला चालू केलं. ते कुत्र याला काहीतरी इजा करेल म्हणून कसं बस त्याच्या हातामधून तावडीमधून ते सोडवलं आणि त्या कुत्र्याला एक चांगले 2 फटके मारल्याबरोबर ते गेलं घराच्या बाहेर ओरडत पळत निघून. आता आपल्या आईनं हे असं केलं म्हटल्याबरोबर त्या लेकराने आपलं जमिनीवरती अंग टाकलं, डोळे पांढरे केले, लागलं मोठमोठ्याने रडायला, पाहिजे पाहिजे म्हणून भोंगा पसरायला सुरुवात केला. आता आपल्या लेकराची ही अशी अवस्था पाहिल्याबरोबर ती माता पळत बाहेर ते कुत्रा आणायला. ते अगोदरच 2 फटके खाऊन पुढे गेलेलंच होतं. माग वळून यांना येताना पाहिल्याबरोबर त्याला सुद्धा असं वाटायला लागलं की दोनावरती यांचं काम भागलेलं नाही, दोनाची अजून ही मला 4 मारती का काय म्हणून आणखीन पुढं पळायला लागलं. कसं बस त्याला धरलं, उचललं, घरात आणलं, पाळलं, त्याचं बारसं सुद्धा करून टाकलं. एवढंच नाही तर रोज सकाळ संध्याकाळ न चुकता आवडीनं 2 भाकऱ्या करून त्याला खाऊ घालायला लागल्या. आता बघा त्या मातेला त्या कुत्र्याच्या पिल्लाबद्दल जी काही आवड आहे ही गौण आवड आहे. मुख्य काय तो मुलगा, त्या मुलाकरता म्हणजे मुख्य आवडी करिता ही गौण आवड माणसाला अशी स्वीकारावी लागत असते. सांगायचं तात्पर्य काय की माणसाची मुख्य आवड ही भोग आहे आणि भोगा करता म्हणून हे सगळं बायको मुलगा पैसा हे सगळं आम्हाला आवडतं, ते आवडी करता म्हणून आवडतं. आणि या मुख्य आवडी करिता आपल्याला एखाद्या पदार्थाबद्दल कशाची तरी नावड सुद्धा करून घ्यावी लागतच असते की. आता पहा त्याच मातेला तिच्या लहानपणी अस्वलाचे खेळ पाहायला फार आवडायचं. शनिवार रविवार जत्रेचं यात्रेचं ते अस्वलाचं मालक गावामध्ये अस्वल घेऊन खेळ दाखवायला यायचं. आणि एक दिवस झाला असं की अस्वलाचं मालक ती अस्वल घेऊन त्या गावामध्ये आलं, नेमकं यांच्या दारामध्ये येऊन उभं राहिलं. हे पाहिलं त्या पोराच्या आईनं. तिला असं वाटलं की मला जसं माझ्या लहानपणी हे आवडायचं तसं माझ्या लेकराला सुद्धा हे आवडेल म्हणून आनंदानं त्या लेकराला घरामधून बाहेर घेऊन आल्या आणि त्या लेकराला ते भलं मोठं अस्वल दाखवलं. आता त्या अस्वलाला पाहिल्याबरोबर त्याचे खेळ चालू झाल्याबरोबर ते एवढं 5-6 वर्षाचं लेकरू त्याला बघून घाबरायला लागलं आणि त्याचे खेळ बघून मोठमोठ्याने रडायला लागलं आणि त्याला बघून घाबरून घरामध्ये पळून गेलं आणि कुठंतरी जाऊन लपलं. आता आपलं लेकरू घाबरलं, रडलं, एवढंच पाहिल्याबरोबर त्या मातेनं त्या अस्वलाच्या मालकाच्या हातात 4 पैसे टेकवले आणि त्याला सांगितलं, पहिलं तुझ्या अस्वलाला घेऊन इथून निघ, तुझ्या अस्वलामुळं माझं लेकरू घाबरायला लागलं. आता पहा त्या मातेला त्या अस्वलाबद्दल आवड असताना नावड निर्माण करून घ्यावी लागली का तर मुख्य आवडीला बाधा यायला लागली म्हणून. त्या कुत्र्याच्या पिल्लाबद्दल आवड नसताना आवड निर्माण करून घ्यावी लागली का तर मुख्य आवडीला बाधा येते म्हणून. म्हणजे मुख्य आवडीकरिता गौण आवड आणि नावड ही माणसाला स्वीकारावीच लागत असते. म्हणजे ज्या कालात माणसाला जे आवडतं त्या कालात माणसाची मुख्य आवड ही भोग आहे आणि भोगा करता म्हणून प्रपंच तुम्हा आम्हाला आवडतो. आणि या मुख्य आवडी करता भोगा करता नावड सुद्धा असतेच की. कशाची? परमार्थाची. का तर परमार्थ तुमच्या आमच्या भोगामध्ये बाधा आणत असतो ना. म्हणून मुख्य आवड भोग, गौण आवड प्रपंच आणि नावड ही परमार्थाची. विषय विषयांचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडो विषय तो गोडू जीवाशी झाला. सांगायचं तात्पर्य काय की मुख्य आवडी करिता गौण आवड माणसाला स्वीकारावी लागत असते. म्हणजे तुकोबारायांना हे पंढरपूर आवडतं. मग आता ही पंढरपूर महाराजांना आवडतं तरी कसं? गौण. मुख्य काय आवडतोय? पांडुरंग. पंढरीमध्ये पांडुरंग आहे म्हणून तुकोबारायांना पंढरी आवडते. म्हणजे बाकीच्या सगळ्या गौण आवडी आणि पांडुरंगराय मुख्य आवड असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं अथवा अशा प्रकारचा एक भाग होतो. परंतु कसं आहे
प्रस्तुत अभंगामध्ये आमच्या तुकोबारायांनी मुळातच त्यांच्या आवडीच्या 4च गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात. आता त्याच्यामध्ये आणखीन पांडुरंगराय मुख्य आवड आणि बाकीच्या सगळ्या गौण आवडी असं जर म्हणायचं झालं तर त्यांच्या प्रत्येक आवडीच्या विषयाबद्दलची आवड ही आपल्याला सारखीच दिसते. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचा प्रत्येक आवडीचा विषय दुसऱ्या आवडीच्या विषयासोबत एकरूप झालेला आहे. जसं एखाद्याला पुरी भाजी खायला आवडते, मिसळपाव खायला आवडतो, इडली सांबर खायला आवडतं. मग आता नुसती पुरी आणि नुसती भाजी ही वेगवेगळी खाऊन पोट भरत नसतं, ते दोन्ही एकत्र खावं लागतं तेव्हा त्याची तृप्तता होत असते. तसं तुकोबारायांना हे पंढरपूर आवडतं ते त्या ठिकाणी असणाऱ्या पांडुरंग रायामुळे. आता पांडुरंग रायाला पंढरपूरमध्ये अनावयास कारणीभूत कोण? पुंडलिकराय. म्हणून पुंडलिकरायांची आवड. आणि हे सगळं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं पवित्र जलप्रवाह म्हणजे चंद्रभागा. पांडुरंगराय चंद्रभागेच्या काठी आहेत म्हणून चंद्रभागेची आवड. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या या सगळ्या आवडीच्या गोष्टी परस्पराशी एकरूप झालेल्या आहेत म्हणून त्यांच्या प्रत्येक आवडीच्या विषयाबद्दलची आवड त्यांची सारखीच आहे. आता त्यांच्या प्रत्येक आवडीच्या विषयाचा आपण क्रमाक्रमाने विचार करूच. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की जेथे प्रयोजन असतं, कारण असतं, जेथे प्रयोजन असतं ती गोष्ट माणसाला आवडत असते. माणसाचा मुख्य हेतू जो काही असतो, मुख्य स्वार्थ जो काही माणसाचा असतो तो आवड असणाऱ्या गोष्टीमधून तो माणसाला भेटत असतो म्हणून त्या गोष्टी माणसाला आवडत असतात. आणि मुख्य काय आहे? सुख. तुम्ही कोणत्याही पदार्थाचा, कोणत्या विषयाचा, कोणत्या घटकाचा कसाही अभ्यास करा, कुठल्याही दिशेनं जा, कुठल्याही मार्गाने या, ती शेवटी एकाच ठिकाणी येऊन थांबत असतं. कुठं? सुखाजवळ. बायको का? मुलगा का? पैसा का? हे सगळं भोगासाठी जरी आम्हाला आवडत असलं तरी या भोगामधून साध्य होणारा तुमचा आमचा हेतू काय आहे? सुख. अहो हजारो नद्या जरी असल्या तरी शेवटी त्या समुद्राला जातात ना. मग हे सगळे जे काही तुम्ही आम्ही प्रयत्न करत असतो, दान धर्म, चांगले वाईट कर्म, परमार्थाचे अथवा प्रपंचाचे, जी काही दिवस रात्र तुम्ही आम्ही खटपट करतो ती केवळ आणि केवळ सुखासाठीच. पण याच्यामधून सुख मिळतं की नाही मिळत हे ज्याची त्यालाच ठाऊक. पण आमचे तुकोबाराय तर स्पष्टपणे सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म केला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता देशातीन पावला, हिंडता देशातीन पावला, माया वेठीला जीव माझा,
माया वेला जीव माझा माझ्या स्वायताने नाते कोणी माझ्या स्वायताने नाते कोणी माझ्या स्वायताने नाते कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला मुक्ती अज्ञाना केला एक मुक्ती अज्ञाना केला हिंदतातीच्या तीन पावला हिंदतातीच्या तीन पावला माया व्यक्तीला जीव माझा माया व्यक्तीला जीव माझा माया व्यक्तीला जीव सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला किंवा कोण सुख धरोणी संसारी राहो सांग मजबा हरी अवघ्या नाशिवंता परी हे सगळं केलं जातं ते फक्त आणि फक्त सुखासाठी पण खरं सुख कुठं आहे सुखाचं सार ठिकाण आहे कुठं सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पंढरी मध्ये सुखाचं स्थान आहे अथवा नामदेवराय एका ठिकाणी म्हणतात बघा सुखा लागी करसी तळमळ तरी तू जाय पंढरीसी एक वेळ म्हणजे पंढरी मध्ये सुखाचं स्थान आहे म्हणून तुकोबारायांना पंढरपूर आवडतं आणि महत्वाचं म्हणजे या सुखाला जे जे काही प्रतिबंध येत असतात जे जे काही बाधा येत असतात हे प्रतिबंध बाधा दूर करून ते सुख निरंतर ठेवण्याचं सामर्थ्य पंढरीमध्ये आहे म्हणून तुकोबारायांना पंढरी आवडते माणसं घराला कंपाऊंड करतात शेताला बांध घालतात बाग असेल तर बागेला कुंपण करतात सीमेवरती जवान शस्त्र बाळगत असतात हे सगळं कशासाठी आणि का सुरक्षा राहावी म्हणून आणि सुरक्षा जर नसेल तर शेताला जर बांध जर नसला तर काय होत असतं अनुभव आहे सगळ्याला सुरक्षा जर नसेल तर बाधा येत असतात तसं सुख जरी असलं पंढरपुरामध्ये सुख जरी असलं तरी देखील या सुखाला सुद्धा प्रतिबंध येणाऱ्या बाधा येणाऱ्या काही गोष्टी आहेत मग आता या सुखाला प्रतिबंध येणाऱ्या बाधा आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दोष दुसरी गोष्ट आहे पाप आणि तिसरी गोष्ट आहे अहंकार या गोष्टींमुळे सुखाला बाधा येत असतात आणि या सगळ्या गोष्टी डोंगरासारख्या आडव्या पसरलेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टी आपण पार करायच्या आणि तेव्हा कुठं आपल्याला सुखप्राप्ती आपल्याकडं
अहंकार घालवण्याच्या गोष्टी आम्ही कधीच करत नाहीत. उलट आमचा अहंकार अजून वाढायला जरा कमीच वाटतोय, म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करणारे तुम्ही आम्ही आहोत. पाप घालवण्याच्या गोष्टी माणसं कधीच करत नसतात. उलट पापाची रांजणं आमची अजून का भरत नाहीत याच्यावरती चिंता करणारे तुम्ही आम्ही आहोत. दोष घालवण्याच्या गोष्टी आम्ही कधीच करत नाहीत. उलट आमचे दोष आणखीन वाढतील कसे याच्यासाठी खटाटोप करणारे तुम्ही आम्ही आहोत. आता या जगामध्ये दोष असतात बरं का, नाही असं नाही. या जगामध्ये दोष आहेत. मग या जगामध्ये दोष आहेत तरी नेमके किती? 5, 10, 15, 20, 25, 100, 200, 500, 1000 अशी जर या दोषांची जर संख्या जर आपल्याला सांगता येत असती तर आमच्या तुकोबारायांनी आपली विधानं खर्ची घातलीच नसती. किती दोषा देऊ परिहार, गुण दोषे मळिले अंतर, आदि वर्तमान भविष्याकार, लागे अंत पार नाही ऐसे. जीवाच्या दोषाचा अंतच लागत नाही एवढे या जगामध्ये दोष आहेत, पण आपल्याला ते दोष कधीच वाटत नाहीत. मग कितीही प्रपंच केला, कितीही काही केलं तर दोष वाढतील का कमी होतील? हे म्हणजे आगीत तेल टाकल्यासारखंच आहे की वाढणारच आहेत. मग हे दोष जर घालवायचे असतील तर हे दोष घालवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय करावं? महाराज म्हणतात हे सगळे दोष जर तुम्हाला घालवायचे असतील, या दोषातून जर तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर ते दोष घालवण्याचं ठिकाण कुठलं आहे त्याचा पत्ता मी तुम्हाला देतो. इकडं तिकडं बाहेर दुसरीकडे कुठंच फिरत बसू नका. या सगळ्या दोषातून जर तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर ते दोष घालवण्याचं ठिकाण या जगामध्ये दुसरीकडं कुठेच नाही. ते दोष घालवण्याचं ठिकाण जर कुठलं असेल, ते कोणतं असेल म्हणाल तर ते पंढरी आहे. पंढरीमध्ये सगळ्याच दोषाचं निवारण होतं. जया दोषा परिहार, जया दोषा परिहार, जया दोषा परिहार, जया दोषा परिहार, नाही धुंदिता शास्त्र, नाही धुंदिता शास्त्र, नाही धुंदिता शास्त्र, नाही धुंदिता हारतिया पार, ते हरतिया पार,
ते हारती अपार ते हारती अपार पंढरपूर खाले या पंढरपूर खाली या धन्या धन्या भे मातेर धन्या धन्या भे मातेर धन्या धन्या भे मातेर धन्या धन्या भे मातेर जया दोषा परिहारा जया दोषा परिहारा जया दोषा परिहारा जया दोषा परिहारा नाही नाही गुंडेता शास्त्र नाही नाही गुंडेता शास्त्र ते हारते अपार ते हारते अपार ते हारते अपार ते हारते पंढरपूर धन्या धन्या प्रेमा तेरा धन्या धन्या प्रेमा तेरा धन्या धन्या प्रेमा तेरा
या दोषा परिहार नाही नाही धुंडिता शास्त्र. माणसाचे दोष जात असतात बरं का, नाही असं नाही, जातात. कशाने? जपमाळा करून. काही दोष दान धर्म केल्याने जातील, काही दोष तीर्थयात्रा करून जातील. पण एखादा जर समजा महादोष असेल की जो तुम्हाला घालवताच येत नाही असा, नाही नाही धुंडिता शास्त्र, असा दोष कुठेच जात नाही. ते हरती अपार पंढरपूर देखलिया. म्हणजे दोषाच्या निवृत्तीचं स्थान पंढरी आहे. या दोषापासून सुखाला जी बाधा येत होती, ही बाधा दूर करून सुख देणारी ही पंढरी असल्यामुळे महाराज या ठिकाणी म्हणतात आवडे पंढरी. आता दुसरं आहे ते म्हणजे पाप. सुखाला पापाचा मोठा प्रतिबंध असतो. पापामुळे सुखप्राप्ती न होता दुःखच माणसाला भोगावं लागत असतं. म्हणून आजपर्यंत आपल्या हातून जी काही बरे वाईट कर्म घडलेले आहेत, जे काही पाप झालेलं आहे, हे पाप घालवण्यासाठी लोक तीर्थयात्रेला जातात, तीर्थयात्रा करत असतात. आपल्या भारत देशाचा महिमा असा आहे की सगळ्याच पापांपासून मुक्त करणारे तीर्थक्षेत्र आपल्या भारत देशात आहेत. की ज्या ठिकाणी आम्ही गेलो असता आमचे सगळे पाप क्षालन होतात असे. मग कोणकोणते तीर्थक्षेत्र आपल्या भारत देशात आहेत की ज्या ठिकाणी आम्ही गेलो असता आमचे सगळे पाप जातात असे? देश पावन कुरुक्षेत्र, अयोध्या देश अतिपवित्र, गंगा यमुनेचे उभय तीर, पवित्र अपार अर्बुदाचल, कलाप ग्राम नंदी ग्राम, पावन देश बद्रिकाश्रम, पंचवटी श्रीरामाश्रम, पावन परम गौतमी तट, जेथ लागले श्रीरामचरण, पावन देश दंडकारण्य, मथुरा गोकुळ वृंदावन, परम पावन ब्रह्मगिरी, निर्दाळी सकळ पापासी, पुण्यक्षेत्र जे का काशी, पुण्य देश वाराणसी, साधकांसी अतिशय. असे हे सगळे एका धडीत एक सगळे तीर्थक्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी आम्ही गेलो असता आमचे सगळे पाप जातात अशी. पण आमचे तुकोबाराय म्हणतात की सगळे तीर्थ पावन पवित्र जरी असले, पाप घालवणारे जरी असले, तरी या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा हिशोब तुम्हाला मी जरा गणितामध्ये जरा सांगतो. म्हणजे कसं? मग महाराजांनी आम्हाला सांगायला चालू केलं. तुकोबाराय म्हणतात की काशीच्या 5 यात्रा करून जे पुण्य आम्ही करतो आणि पाप घालवतो तेवढंच पुण्य द्वारकेच्या 3 यात्रा करूनच आम्हाला साध्य होतं. काशीच्या 5 यात्रा करून जे पुण्य आम्ही करतो आणि पाप घालवतो तेवढंच पुण्य द्वारकेच्या 3 यात्रेमध्येच आम्हाला भेटतं. आणि द्वारकेच्या 3 यात्रा करून जे पाप आम्ही घालवतो आणि पुण्य करतो तेवढंच पुण्य पंढरपूरच्या एकाच यात्रेमध्ये आम्हाला भेटतं. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीची जाण एक यात्रा. म्हणजे पंढरपूरच्या एका वारीचं महत्व हे एवढं आहे असं. म्हणजे हे सगळे तीर्थक्षेत्र पाप घालवणारे जरी असले तरी या सगळ्या तीर्थक्षेत्रांचा हिशोब गणितामध्ये असा आहे. आता आमचे तुकोबाराय हे सांगतायत तेवढ्यात आमच्या नामदेवरायांनी जरा या बोलण्याला जरा टेकन जरा दिलं. नामदेवराय म्हणतात, अहो तुकोबाराया हे सगळं तुम्ही सांगताय खरं, आपण सांगताय म्हणले सगळं नंतरचं म्हणजे यात्रा केल्यानंतरचं. आपण मी तुम्हाला त्याच्या पुढे आणखीन जरा जाऊन सांगतो. म्हणले कसं? अहो त्या यात्रा करण्याकरिता त्या ठिकाणी जावं लागतं, पोचावं लागतं, मग ती यात्रा सफल झाली. पण मी काय सांगतो ते ऐका, मी तुम्हाला त्याच्या पुढे आणखीन एक पाऊल जरा घेऊन सांगतो. मग नामदेवरायांनी सांगायला चालू केलं. नामदेवराय म्हणतात की वाराणसीला जाण्याचा संकल्प करून 1 महिना वाराणसीच्या दिशेनं चालत गेल्यानंतर जेवढं पुण्य आमच्याकडून घडतं आणि पाप जातं तेवढंच पुण्य गोदावरीला जाण्याचा संकल्प करून त्या गोदावरीच्या दिशेनं आम्ही 1 दिवस जरी चाललो तरी तेवढ्याच पुण्या समान ते ठरतं.
पोचेपर्यंत लांबच राहिलं. हा 1 महिना वाराणसीला चालत जाऊन जेवढं पुण्य आमच्याकडून होतं आणि पाप जातं तेवढंच पुण्य गोदावरीला जाण्याचा संकल्प करून त्या गोदावरीच्या दिशेनं आम्ही 1 दिवस जरी चाललो, मग ते 5 किलोमीटर असू द्या नाहीतर 10 किलोमीटर असू द्या, 1 दिवस जरी आम्ही त्या वाटनं चाललो तरी तेवढ्याच पुण्या समान ते ठरतं. आणि गोदावरीला जाण्याचा संकल्प करून 1 दिवस गोदावरीच्या दिशेने चालत गेल्यानंतर जेवढं पुण्य आमच्याकडून होतं आणि पाप जातं तेवढंच पुण्य पंढरपूरला जाण्याचा संकल्प करून ह्या पंढरपूरच्या दिशेनं आम्ही 1 पाऊल जरी पुढे टाकलं तरी तेवढ्याच पुण्या समान ते ठरतं. वाराणसी चाली जे मासा गोदावरी 1 दिवसा पंढरी पाऊल परियेसा ऐसा ठसा नामाचा. आता ही माणसं तीर्थयात्रा करतात तरी कशासाठी हो? गावाकडे बसून जे काही पाप केलेलं असतं अथवा अनावधानानं घडलेलं असतं, कुठला शब्द योग्य वाटतोय तो तुमचं तुम्ही लावून घ्या. गावाकडे बसून जे काही पाप केलेलं असतं ते पाप घालवायला लोक तीर्थयात्रा करत असतात. परंतु कसं आहे, जो मनुष्य गावाकडे 1 मिनिट कधी गप्प बसत नाही, पाप केल्याशिवाय जो मनुष्य गावाकडे कधी राहत नाही, असा मनुष्य जर समजा तीर्थयात्रेला पाप जर घालवायला जर का गेला तर तो बाबा त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गुन्ह्या गोविंदानं गप्प बसेल? कसं असतं, मूळ स्वभाव जाईना. माणसाचा मूळ स्वभाव काही जात नसतो. जो मनुष्य गावाकडं सकाळी उठल्याबरोबर पाप करतो, ज्याच्या दिवसाचीच सुरुवात पाप करण्यापासून आहे, मग असा मनुष्य जर तीर्थयात्रेला पाप घालवायला गेला तर तो बाबा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गुन्ह्या गोविंदानं गप्प बसेल? तिथं जाऊन पाप करणार नाही कशावरून? मग त्या बाबानं त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन केलेल्या पापाचं काय? ते पाप घालवायचं कुठं? महाराज म्हणतात, अन्य क्षेत्री पाप कीजे ते पुण्य क्षेत्री विनसिजे, पुण्यक्षेत्री पाप कीजे ते त्यागी जे पंढरीसी. महाराज म्हणतात, अन्य ठिकाणी जर पाप केलं तर ते पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन घालवावं लागतं, आणि पुण्यक्षेत्राच्या ठिकाणी जर पाप केलं तर ते पंढरपूरमध्ये येऊन घालवावं लागतं. आणि पंढरपुरात जाऊन जर आम्ही पाप केलं तर ते पाप घालवायचं कुठं? गावाकडे केलेलं पाप तीर्थक्षेत्राला जाऊन घालू, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर पाप केलं तर ते पंढरपुरात येऊन घालू, आणि पंढरपुरातच जाऊन जर आम्ही पाप केलं तर ते पाप घालवायचं कुठं? प्रमाण तुमच्या पुढे ठेवतो. महाराज म्हणतात, पंढरीचे पातक पंढरीस नासे देख, एवढे क्षेत्र अलौकिक त्रिभुवना माझारी. असा हा पंढरीचा महिमा आहे. म्हणून तुमच्या आमच्या सारख्याला आता वाटलं की नाही, आता सप्ताह संपल्या पहिलं पंढरपूरला गेलं पाहिजे आणि पंढरपूरला जाऊन सगळी पाप घालवली पाहिजेत, असा विचार जरी आम्ही आता मनामध्ये करायला घेतला तरी महाराज म्हणतात, अरे बाबा, तू त्या पंढरपूरला जायचं नुसतं नाव जरी घेतलं तर ते यमाला सुद्धा काळजी वाटायला लागते. का? तर ते यमाला सुद्धा असं वाटतं की माणसं जर आता पंढरपुरात जाऊन पाप जर घालवायला लागले, पाप मुक्त जर झाले, तर आपल्या बरोबर गप्पा मारायला कोणाला आता घेऊन जावं? पंढरीची जाऊ म्हणती यम थोर चिंता करती. बरं, नाही जमलं एखाद्या वेळेस त्या पंढरपूरला जायला जाणं, तर महाराज म्हणतात, अरे बाबा, तू घरात बसून त्या भगवंताच्या नावाचा जप करण्याऐवजी त्या पंढरपूरच्या जरी नावाचा जप करत बसलास तरी काय होतंय? पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. असा हा पंढरीचा महिमा आहे. म्हणून मूर्तिमंत ज्ञानी यांचे राजे असणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आमचे ज्ञानोबाराय आता आपला अभिप्राय या ठिकाणी देतात. माऊली म्हणतात, सगळे तीर्थक्षेत्र पावन आहेत, पवित्र आहेत, मान्य आहे, पण ते या पंढरपूरची काही तेवढी सर करू शकत नाहीत. काशी, अयोध्या, अवंतिकांची, मथुरा, माया, गोमती इत्यादी सर्व तीर्थे आहेत ती परी सरी नपवती पांडुरंगी. का? तर या पंढरीचा महिमाच असा आहे की या पंढरपूर मधील तृण आणि पाषाण सुद्धा देवच आहेत. ऐका पंढरीचे महिमान, राऊळा तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. इतकंच नाही
तर हे पंढरपूर म्हणजेच वैकुंठ आहे म्हणतात. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, ब्रह्मत्वत व दिसत असे नीट, या हरिदासाचे वाळवंट जागरणासाठी दिदले. मग असं असणार पंढरपूर कसं आहे म्हणून आमचे ज्ञानोबा म्हणतात. तर माऊली म्हणतात की असं असणार पंढरपूर, या त्रिभुवनामध्ये जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत त्या सगळ्याच तीर्थक्षेत्रांचं बाप तीर्थ आहे. बाप तीर्थ हे पंढरी, बाप बाप तीर्थ हे पंढरी, माहिवारी बापा तीर्थ ये पंढरे, बाप तीर्थ ये पंढरे, बाप तीर्थ ये पंढरे, बाप तीर्थ ये पंढरे,
वैकुंठ महेवरे ये वैकुंठ महेवरे ये वैकुंठ महेवरे वैकुंठ महेवरे भक्त पुंडलिकाचे द्वारे 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 करकोटावरी राहिला करकोटावरी राहिला करकोटावरी राहिला करकोटावरी राहिला करकोटावरी राहिला आकेवाने पायसवातो आकेवाने पायसवातो आकेवाने पायसवातो पाप तीर्थ हे पंढरी भू वैकुंठ महीवरी. मग असं असणार हे पंढरपूर लांबून का असत नाही, नुसतं डोळ्याने जरी आम्ही पाहिलं तरी काय होतंय, सकळ ही पापे गेली दिगांतरी वैकुंठ पंढरी देखलिया. म्हणजे असं हे पंढरी स्थान आहे पाप घालवणार. या पापापासून सुखाला जी बाधा येत होती ही बाधा दूर करून सुख देणारी ही पंढरी असल्यामुळे महाराज या ठिकाणी म्हणतात आवडे पंढरी. आता तिसरं आहे ते म्हणजे अहंकार. सगळे साधू संत असं म्हणतात की माणसाची एक वेळ पाप घालवणं सोपं, दोष घालवणं सुद्धा सोपं, पण अहंकार ही गोष्ट एवढी जबरदस्त आहे की आजपर्यंत या अहंकारावरती कोणीच विजय मिळू शकलं नाही. ज्या ज्या वेळेला मनुष्य अहंकार घालवायला जातो त्या त्या वेळेला तो अधिक वाढत जातो. म्हणून हा अहंकार घालवण्यासाठी आम्ही एखादं जर कुठलं साधन करायला घेतलं तर ते साधन त्या माणसाचा अहंकार दुप्पट करून टाकतो. घालवायचं तर लांबच राहिलं आहे त्याच्या चौपट करून टाकतो. एवढा जबरदस्त असणारा अहंकार कोणाला सुद्धा सहज जिंकता येत नाही. अहंकारा ऐसा वैरी बैसला असता उरावरी सुख नाही ओ संसारी निज निर्धारी निश्चयो. अभिमान सांडितान संडे हेची दुर्घट थोर मांडे या लागी साधनांचे साकडे सोसने पडे साधका. जे जे करावे साधन साधनी रिगे साधनाभिमान धावणे नागवी संपूर्ण साधने विघ्न होय तैचे. मग एवढा जबरदस्त असणारा हा अहंकार जर आपल्याला जिंकायचा असेल
या अहंकारावरती जर विजय जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी काय आम्ही केलं पाहिजे, काय आम्ही करावं? महाराजांना विचारलं तर महाराज म्हणतात काही तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं पंढरपूरला जरी गेलात तरी तुमचा अहंकार अभिमान जातो. ओठा ओठी अभिमान, ओठा ओठी अभिमान, उठाओते अभिमान, उठाओते अभिमान, जाय से स्थळ कोण, जाय से स्थळ कोण, या पंढरे सगळी, या पंढरे सगळी, या पंढरे सगळी. या पंढरे उठाओठी अभिमान, उठाओठी अभिमान, उठाओठी अभिमान, उठाओठी अभिमान, उठाओठी पंढरीचा घरे, त्या पंढरीचा घरे, त्या पंढरीचा घरे, त्या पंढरीचे घरे, त्या पंढरीचे घरे, त्या पंढरीचे उठा उठे अभिमान, जाय ऐसे स्थळ कोण, ते या पंढरी सगळे. एवढा जबरदस्त असणारा अहंकार कोणाला सुद्धा न जिंकता येणारा. पण महाराज म्हणतात अरे तो किती जरी जबरदस्त असला तरी तो पंढरपूरमध्ये तो काही होत नाही. पंढरपूरमध्ये अहंकार अभिमान का होत नाही? पंढरपूरमध्ये अहंकार अभिमान न होण्या पाठीमागं काय कारण आहे? पाया पडे जन एकमेका, पंढरीसी नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. म्हणजे असं हे पंढरी स्थान आहे अहंकार घालवणार, पाप घालवणार, दोष घालवणार आणि महत्वाचं म्हणजे सुख देणारी ही पंढरी असल्यामुळे महाराज या ठिकाणी म्हणतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीची धणी पुरविती.
आता काय तुमच्यातलं कोण म्हणणार असेल त्यानं म्हणा बरं का, मला काय नाव पाठ नाही, कोण म्हणणार असेल त्यानं म्हणा. भीमा पांडुरंग आवडे पंढरी भीमा पांडुरंग गोपाल कुमारी हरि जय जब तो पार कुमारी तो पार कुमारी हरि जय जब तो पार कुमारी पार कुमारी हरि जय जब तो पार कुमारी हरि जय जब तो पार कुमारी पार कुमारी हरि जय जब तो पार कुमारी तो पार कुमारी हरि जय जब तो पार कुमारी हरि जय जब तो पार कुमारी जय जब तो पार कुमारी हरि जय जब तो पार कुमारी हरि जय जब तो पार कुमारी बोला कुंडली कवचार विठ्ठल श्री ज्ञानदेव हरि जय जब पार कुमारी 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 हरि जय जब पार 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 बोला कुंडली कवचार विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जग पार कुमारी जय जग पार कुमारी जय जग पार कुमारी जय जग पार कुमारी
जय जगदंबार कुमारी जगदंबार कुमारी जय जगदंबार कुमारी बोलू नको जय जगदंबार कुमारी जय जगदंबार कुमारी जय जगदंबार कुमारी जय जगदंबार कुमारी जय जगदंबार जय जगदंबार जय जगदंबार ओ कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरो चिंतामणी आवडीची धणी पुरविती. पंढरपूर हे महाराजांना आवडलं. आता हे पंढरपूर तुकोबारायांना जे काही आवडलेलं आहे, मग आता हे पंढरपूर आवडण्यापाठीमागं काय कारण आहेत? का महाराजांना हे पंढरपूर आवडलं? तर कसं आहे पंढरपूर? पाप घालवणार, दोष घालवणार, अहंकार घालवणार आणि महत्वाचं म्हणजे सुख प्रदान करणारी पंढरी असल्यामुळे महाराजांना हे पंढरपूर आवडलं. आता चंद्रभागा आवडण्यापाठीमागं काय कारण आहेत? चंद्रभागा महाराजांना का आवडली आहे? आता काही जास्त काही सांगत बसत नाही, ओझरती कल्पना येईल तेवढं आपलं एका वाक्यामध्ये फक्त जरा सांगतो. या चंद्रभागेचा महिमा सांगत असताना सगळे संत महात्मे असं म्हणतात की या चंद्रभागेचा महिमाच असा आहे की या चंद्रभागेमध्ये एक स्नान केल्यानंतर त्या एका स्नानाचं पुण्य किती? तर भारत देशामध्ये जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत त्या सगळ्याच तीर्थक्षेत्रांचं स्नान केल्या इतकं पुण्य एका चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर घडतं. सकळ ही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया, असा हा चंद्रभागेचा महिमा आहे. म्हणून ही चंद्रभागा महाराजांना आवडली. आता पांडुरंगराय आवडण्यापाठीमागं काय कारण आहेत? पंढरीराय आमच्या तुकोबारायांना का आवडतात? तर महाराज म्हणतात की असा भगवंत या जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठं आहे की जो भक्तांची वाट बघत आतुरतेनं उभा आहे. असा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळो तातडी होता वेळ, अशी भक्तांची वाट बघत बसणारा उभा असणारा हा परमात्मा नेमका आहे तरी कसा? सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सुखरूप असणारा हा परमात्मा आपल्या आलेल्या भक्ताला सुखच देतो, सुखाचीच प्राप्ती करून देतो. म्हणून या भगवंताबद्दल आवड. आता पुंडलिकरायांची आवड का? तर या पांडुरंगरायाला या पंढरीमध्ये अनावयास कारणीभूत कोण? पुंडलिकराय. पुंडलिकरायांचे तुमच्या आमच्यावरतीच नवे तर या जगतावरती अगणित अशी उपकार आहेत. तर या पुंडलिके केला उपकार. काय उपकार केलाय पुंडलिकरायांनी तुमच्या आमच्यावरती? तर वैकुंठीचं सुख पुंडलिकरायांनी पंढरपूरमध्ये आणून ठेवलं. वैकुंठामध्ये असणार सुख पुंडलिकरायांनी ते पंढरपूरमध्ये आणून ठेवलं. आणि ते सुख तुम्हा आम्हाला प्राप्त होण्यासाठी, ते सुख तुम्हा आम्हाला भेटण्याकरिता म्हणून सोपी पायवाट या पुंडलिकरायांनी घालून दिली. म्हणून या पुंडलिकरायांची आवड. म्हणजे अशा प्रकारच्या या सगळ्या महाराजांच्या आवडीच्या गोष्टी. आता मगाशी बोलता बोलता माझ्या मुखातून एक वाक्य गेलेलं होतं. मगाशी बोलताना मी एक वाक्य मागं काहीतरी उच्चार केलेला होता, बोललेलो होतो. ऐकला असेल तर सांगितलं की लगेच लक्षात येईल. काय मगाशी बोलताना मी म्हटलेलं होतं की माणसाचा मुख्य हेतू जो काही असतो, मुख्य स्वार्थ जो काही माणसाचा असतो, तो आवड असणाऱ्या गोष्टीमधून तो माणसाला भेटत असतो. म्हणून त्या गोष्टी माणसाला आवडत असतात. मग
आता या तुकोबारायांच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी आहेत, मग या आवडीच्या गोष्टींमधून आमच्या तुकोबारायांचा मुख्य हेतू, मुख्य उद्देश, मुख्य स्वार्थ काय माझा साध्य झाला, म्हणून शेवट सांगतात, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटवे हे भूक तहान काही. या आवडीच्या गोष्टींपासून मला सुखाचीच प्राप्ती झाली, त्यामुळे आता तहान भूक सुद्धा मला आठवत नाही, एवढं सुख मला प्राप्त झालं. म्हणजे या अभंगामधून तुकोबारायांनी आवडीच्या गोष्टी सांगून या आवडीच्या गोष्टींमधून काय अनुभव आपल्याला आला, हा तोच अनुभव या अभंगामधून या ठिकाणी सांगितला. आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरो चिंतामणी, आवडीची धनी पुरविती, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटवे भूक तहान काही, कामधेनु कल्पतरो चिंतामणी, आवडीची धनी पुरविती, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, तुका म्हणे जीवा